तर उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीसंदर्भात शुक्रवारी म्हणजे कालच एक सूचक वक्तव्य केलं। त्यानंतर दोन्ही ठाकरे भाऊ हे एकत्र येणार का याच्या राजकीय चर्चांनाही उधाण आलं। ही चर्चा एकीकडे रंगलेली असताना मुंबईच्या गिरगावमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे एकत्रित बॅनर्सही झळकले। तर उद्धव ठाकरेंनी या युतीसंदर्भात नाशिकच्या शिवसैनिकांचं मत जाणून घेतल्याचं कळतंय। चालू घडामोडीबद्दल आम्हाला विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तर आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की मनसेबरोबर आपण युती केली पाहिजे। 100% आम्हाला पॉझिटिव्ह त्यांच्याकडून आम्हाला वाटलं की युती होण्याचे संकेत आहेत आणि चांगले संकेत आम्हाला उद्धव साहेबांकडून भेटलेले आहेत। नाशिकच्या शिवसैनिकांनी मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली। या भेटीवेळी उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या संभाव्य युतीची चर्चा केल्याची माहिती समोर आली। उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक आहेत अशी माहिती नाशिकमधल्या शिवसैनिकांनी दिली। चालू घडामोडीबद्दल आम्हाला विचारलं की तुम्हाला काय वाटतं, तर आम्ही साहेबांना सांगितलं की साहेब आमची सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे की मनसेबरोबर आपण युती केली पाहिजे व आपण एकत्र यायला पाहिजे। त्यावर उद्धव ठाकरे किती सकारात्मक वाटले? साहेबांनी स्मित असं स्माईल दिली व साहेब एकदम अतिशय पॉझिटिव्ह बोलले की ठीक आहे आपण विचार करू। 100% आम्हाला पॉझिटिव्ह त्यांच्याकडून आम्हाला वाटलं की युती होण्याचे संकेत आहेत आणि चांगले संकेत आम्हाला उद्धव साहेबांकडून भेटलेले आहेत। विषय त्यांनी छेडला? हो, नाही, त्यांनी आमचे मन जाणून घेण्यासाठी नेमकं माझे पदाधिकारी जे आहेत शिवसैनिकांना विचारल्याशिवाय वरतून कोणताही आदेश होत नसतो, म्हणून उद्धव साहेबांनी सर्वांचं वैयक्तिक मत जाणून घेतलं की तुमचं काय मत आहे। ठाकरे बंधू एकत्र येणार का अशी चर्चा रंगली असताना मुंबईच्या गिरगावमध्ये आता दोघांचे एकत्र बॅनर झळकले आहेत। मराठी माणसाला वाचवण्यासाठी दोघांनी एकत्र या असं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आलंय। आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीनं हा बॅनर लावण्यात आलाय। राजकारण झालेलं आहे, सगळ्यांनी चोरी केली आहे, पक्ष चोरला, हे चोरला, माझा पक्ष आहे असं काही नाही आहे। मराठी माणसाचं प्रेम ठाकरे कुटुंबावर आहे आणि दोन्ही बंधू एकत्र येतील हा सुवर्णकाळ मराठी माणसासाठी असेल, कारण मराठी माणूस आतून रडतो। आता जी मराठी माणसाची गलचेपी या ठिकाणी झाली आहे ती थांबली गेली पाहिजे। शिवसैनिकांच्या मनात यायचं आहे की दोघंही भावांनी एकत्र यावं, पक्ष कुठलाही असू दे, पण ते ठाकरे आहेत। ठाकरे हा मुंबई महाराष्ट्राचा ब्रँड आहे, तो ब्रँड असाच राहावा अशी ठाकरे कुटुंबाची आणि शिवसैनिकांची मनसे सैनिकांची पण इच्छा आहे। आणि 20 वर्षानंतर आम्हाला आता सगळ्यांना एवढा आनंद, मला वाटतं महाराष्ट्रातली 12 करोड जनता या गोष्टीची 20 वर्ष वाट बघते आणि आता मला वाटतं मराठी मनाला एक, आणि खरं तर महाराष्ट्र आपण म्हणतो फुले शाहू आंबेडकरांचा, पण महाराष्ट्र हा प्रबोधनकार ठाकरेंचा सुद्धा आहे आणि हे दोघे भाऊ त्यांचा वारसा चालवणार आहेत आणि आम्ही सगळे त्यांना साथ देऊ। असं आहे की हे दोघे भाऊ एकत्र आल्यामुळे आपल्याला बरंच काही दिसणार आहे। जसं आता मुंबईमध्ये मराठी माणूस कमी होत चालला आहे, तर मराठी माणसासाठी पण हे खूप चांगलं आहे, कारण की आपल्याला हे राजसाहेबांची स्टाईल आणि उद्धव साहेबांचा सौम्यपणा हे दोन्ही आपल्याला एकत्र बघायला मिळेल। नुकताच डोंबिवलीत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे आंदोलन केलं होतं। तर नाशिकमध्ये मनसेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनाला ठाकरेंचे शिवसैनिकही उपस्थित होते। राजकारणाची जी दिशा बदलली, जर ती सुरळीतपणे सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा असेल, हिंदुत्व टिकवायचं असेल, आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांना साहेब न्याय द्यायचा असेल, तर साहेब तुम्ही आणि राजसाहेब यांनी एकत्र येणं ही आमच्या नाशिककरांची गरज आहे। हिंदुत्व अधिक ठाकरे आणि बरोबर महाराष्ट्र हे समीकरण जर घडलं तर निश्चितच ह्या महाराष्ट्रामध्ये ठाकरे ब्रँडच चालणार। एकीकडे ठाकरे बंधूंच्या पक्षातील नेत्यांमध्ये एकत्र येण्याच्या चर्चेला उधाण आलंय, तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांकडून जोरदार टोलेबाजी केली जाते। संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अनेक पक्ष आपल्या विचारधारा मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले, आपण पाहिलं असेल। तेव्हा मराठी माणसाचा विजय झाला, मुंबई आपल्याला मिळाली। मला वाटतं त्याच प्रकारचं वातावरण भारतीय जनता पक्षाने आता या महाराष्ट्रात निर्माण केल्यामुळे मराठी अस्मितेसाठी
लढणारे, संघर्ष करणारे मराठी माणसाचा आवाज हाच महाराष्ट्राचा आवाज आहे असं सांगणाऱ्या सगळ्यांना एकत्र यावं. मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणती गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठांच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही, तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या जनतेने 2024ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेलं आहे. भरपूर ताकद आहे. आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही आहे. एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना. भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षाला घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार. एवढी मोठी ताकद आहे हो. एकाकडे 20 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 0 आहे. बाप रे. आणि आमच्याकडे तर 132 आहे. तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर. आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्र येणार का, यावरून अनेक राजकीय तर्कवितर्क लावले जात आहेत. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होईल. पण उद्धव ठाकरेंच्या सूचक वक्तव्यामुळं पुन्हा एकदा या चर्चेला हवा मिळाली आहे. दरम्यान दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आतापासून एकीसाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.